नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती मेरिट लिस्ट याची तयारी सुरू झालेली आहे। एक 2-4 दिवसामध्ये पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे। विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर पहिली मेरिट लिस्ट मध्ये आमचं नाव नाही आलं तर त्याला वेटिंग लिस्ट असते का, पुढच्या मेरिट लिस्ट मध्ये आमचं नाव येणार का? म्हणजे सरळ रिपीटेड खूप जणांचे कन्फ्युज असणारे प्रश्न होते की पोस्ट ऑफिस भरतीला वेटिंग लिस्ट कुठल्या प्रकारची असते का, असते तर ती काय असते, आणि पहिल्या लिस्ट मध्ये नाव नाही आलं तर दुसऱ्या लिस्ट मध्ये, तिसऱ्या किंवा कितव्या लिस्ट मध्ये आमचं नाव येईल, ते नाव कुठल्या लिस्ट मध्ये कसं येईल ते सुद्धा आपल्याला चेक करायला कसं आहे ते सांगणार आहे। आणि दुसरं सगळ्यात संभ्रमात पाडणारा प्रश्न वेटिंग लिस्ट असते का, तो तुमचा डाऊट क्लिअर करणार आहे। असते तर कशा पद्धतीने असते, कोणाला चान्स मिळणार आहे, त्याच्यानं सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कोणाला वेटिंग चान्सेस जास्त असतात। आता लक्षात घ्या वेटिंग लिस्ट म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, सरळ सेवेच्या राज्यसेवा, एमपीएससी कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, प्रत्येक गोष्टीला वेटिंग लिस्ट असते मित्रांनो। इव्हन तुमचं होमगार्ड ची ड्युटी सुद्धा घ्या, होमगार्ड भरती सुद्धा घ्या, त्याच्यामध्ये मागे जर मागच्या वर्षी झालेली होमगार्ड भरती सुद्धा तुम्हाला वेटिंग लिस्ट दिलेले होते। म्हणजे समजा 100 जागा असतील तर घेताना ते 150 कॅन्डिडेट घेत असतात, कारण की 100 जणांना जॉईनिंग करून घ्यायचं आणि बाकीचे 50 वेटिंग वर ठेवायचे। कशासाठी तर ह्या 100 मधल्यांनी 10-20 लोकांनी काय करत असतात, जॉईन करत नसतात किंवा दुसऱ्या त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिजेक्शन होत असतं किंवा ऑन टाइम रिपोर्टिंग करत नाही म्हणून त्यांचं रिजेक्शन होत असतं। मग ते ह्याच्यातून 100 मधून जेवढे कट होतील त्या विद्यार्थ्यांना हे जे वेटिंग लिस्टवर असतात 50, ह्या 50 विद्यार्थ्यांना 100 मध्ये ऍड केले जातात। ह्याला वेटिंग लिस्ट असं म्हटलं जातं, ते ऑफिशियली आणि एकदम रिअल मध्ये। ठीक आहे, ही झाली तुमची वेटिंग लिस्ट म्हणजे काय ह्याची सिंपल साधी व्याख्या। दुसरा प्रश्न आहे मग पोस्ट ऑफिसला वेटिंग लिस्ट आहे का? तुमचं जर नाव पहिल्या यादीमध्ये नाव आलं नाही तर अजिबात घाबरायचं नाही। वेटिंग लिस्ट असते का तर हो असते मित्रांनो, परंतु ती बाकीच्या स्पर्धा परीक्षेसारखी नसते। समजा तुमचं तलाठी असेल, पोलीस भरती असेल, झडपी असेल, कुठली असेल, त्याला वेटिंग लिस्ट ही आता सांगितल्याप्रमाणे, पण पोस्ट ऑफिसचं मित्रांनो मेरिट 1 असते, मेरिट लिस्ट 2 असते, मेरिट लिस्ट 3 असते, मेरिट लिस्ट 4, 5 आणि आयदर 6 झाली तर साधारणपणे मागचा हिस्ट्री पाहिलं जीडीएस भरतीची महाराष्ट्राची आपल्या, तर काही राज्य म्हणजे जिल्हा डिव्हिजन मध्ये 5 मेरिट लिस्ट पर्यंत लागलेले होते। काही डिव्हिजनला 6 सुद्धा मेरिट लिस्ट लागल्या होत्या। त्या कशामुळे लागल्या होत्या आणि त्या म्हणजे काय, त्या म्हणजेच थोडक्यात तुमचं वेटिंग लिस्ट मित्रांनो। ठीक आहे, म्हणजे तुमचं मेरिट लिस्ट पहिली लागली त्याच्यामध्ये नाव चेक करायचं, नाव जर नाही आलं तर बिलकुल घाबरायचं नाही। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुमची मेरिट लिस्ट सेकंड लागेल मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं, त्याच्यामध्ये नाही आलं तर मेरिट लिस्ट थर्ड लागेल, त्याच्यामध्ये नाव चेक करायचं। ओके, घाबरू नका। तिसऱ्यामध्ये सुद्धा नाव नाही आलं तर मेरिट लिस्ट 4 चेक करायची, त्याच्यामध्ये नाव चेक करायचं। मग तुम्ही म्हणाल की ह्या मेरिट लिस्ट लागणार किती, कशाच्या अगेन्स्ट तुम्ही त्या मेरिट लिस्ट एवढ्या लागणार सांगताय? मित्रांनो लक्षात घ्या, मेरिट लिस्ट 1 लागल्याच्या नंतर काय होतं, जे विद्यार्थी समजा मेरिट लिस्ट 1 मध्ये लागल्याच्या नंतर समजा महाराष्ट्राच्या 3000 प्लस जागा आहेत, 3000 कॅन्डिडेट सिलेक्ट केले, ओके, ऍज पर पर्सेंटेज बेस वरती। मग त्यांचं पुढे डीव्ही असेल मित्रांनो, त्याच्यानंतर रिपोर्टिंग डेट अँड टाइम असेल मित्रांनो, त्याच्यानंतर जॉईनिंग प्रोसेस असेल, ऑफर लेटर असेल, 3-4 छोटे पॉइंट असतात ते त्यांना पुढे केलं असतं। मग 3000 विद्यार्थी जर पहिल्या लिस्ट मध्ये लागले तर 3000 पैकी काय होते, 1000 विद्यार्थी मित्र तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ओके, ऑन टाइम रिपोर्टिंग न करणे किंवा त्यांना जॉईन करायची इच्छा तिथे तयार होत नाही, ह्या 3-4 गोष्टी असतात। म्हणजे 3000 मधले 1000 परत विद्यार्थी इथेच ड्रॉप झाले का पहिल्या लिस्ट मध्ये, समजलं? म्हणजे हे 1000 विद्यार्थी दुसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये ऍड केले जाणार। म्हणजे 3000 पैकी, कारण महाराष्ट्र सरकारला तर 3000 प्लस जागा आहेत, पहिल्या लिस्ट मध्ये सगळे घेतले तर सगळेच पुढे सगळ्या गोष्टी क्रायटेरिया पास होत नाहीत, बरोबर, म्हणून त्यांच्या अगेन्स्ट
ह्या मेरिट लिस्ट सेकंड मध्ये आणि हा आकडा फक्त फॉर एक्झाम्पल फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज साठी आहे. ऍक्च्युअल आकडा जो लिस्ट लागल्याच्या नंतरच आहे. ठीक आहे. मेरिट लिस्ट मध्ये 2 मध्ये सुद्धा जर तुमचं नाही आलं, आता थर्ड येईल का? मग आता नेमकं महाराष्ट्रात किती मेरिट लिस्ट लागतील ह्याचा सुद्धा मागच्याच व्हिडिओमध्ये आपण अंदाज सांगितला होता. 3 ते 5 एवढ्या लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत. मग आपण आता थोडं मुद्द्यावर दुसरा पॉइंट, कोणाला वेटिंग चान्स जास्त असतो, लिस्ट असते का? ठीक आहे. रुरल एरिया लेस ऍप्लिकेशन्स, हाय कट ऑफ डिस्ट्रिक्ट ड्रॉप आउट जास्त. म्हणजे काय, जिथे रुरल एरिया आहे तिथे ज्यांना वेटिंग लिस्ट आहे, म्हणजे तुमचे समजा एखाद्याला पहिल्या लिस्ट मध्ये 92 चा कट ऑफ गेला जनरल कॅटेगरी किंवा अदर कॅटेगरी मध्ये फॉर एक्झाम्पल 92 चा गेला. ठीक आहे. आणि तुम्हाला आहे तर 88. ओके. पहिल्या लिस्ट मध्ये तर तुमचं नाव नाही येणार कारण कट ऑफच मित्रांनो 92 चा गेलेला आहे. बरोबर की नाही? मग तुम्हाला आहेत 98. वेट, तुमची अजून वेळ आलेली नाही. सेकंड किंवा थर्ड मध्ये 88 वाल्याला सुद्धा चान्स आहे ते. ठीक आहे. म्हणजे त्यात सुद्धा नाव येणार, परंतु तो कुठून असला पाहिजे? एक तर रुरल एरिया. फॉर एक्झाम्पल सांगत आहे या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँडिंग प्रपोज साठी, किंवा तिथे ऍप्लिकेशन्स त्या डिव्हिजनला कमी आलेले असतील तर याला इथे चान्सेस भेटेल. हे एक्झाम्पल आहे, या पर्सेंटेज वर नका जाऊ, फक्त एक्झाम्पल तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. किंवा हाय कट ऑफ डिस्ट्रिक्ट ड्रॉप आउट, म्हणजे याचा अर्थ असा होतो काही पुणे, मुंबई, नागपूर किंवा दिल्ली, व्हॉट एव्हर जे काय मोठे मोठे स्टेट आहेत, मोठे मोठे सिटी आहेत, तिथं मित्रांनो काय होत असतं, हाय कट ऑफ जात असतो. तिथे थोडस सुधारित डेव्हलपमेंट असल्यामुळे हाय कट ऑफ गेला, पण तिथं हाय कट ऑफ गेला तरी त्याचे ड्रॉबॅक सुद्धा तेवढंच आहे. काय सगळं बरेच विद्यार्थी डायरेक्ट जीडीएस ला रिजेक्टच करून टाकतात. झालं सिलेक्शन नाही, मला सिलेक्शन झालं त्याची खुशी नाही, मी जॉईनच करत नाही, डायरेक्ट हातांचा ऍटिट्यूड असतो. मग तिथं सुद्धा एकदम ड्रॉप खाली येतात विद्यार्थी मित्र. 3000 विद्यार्थ्यांचं झालं तर काही व्हेरिफिकेशन मध्ये गायब होतात, काही जॉईन करत नाहीत, रिपोर्टिंग करत नाही. मग तिथं सुद्धा तुमचा समजा 92% वाल्याचं किंवा 95% वाल्याचं झालेलं असेल तर तिथं 85% वाल्याचं नेक्स्ट मेरिट मध्ये सुद्धा नाव होतं हाय कट ऑफ डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्शन झाल्याच्या नंतर कट ऑफ 92 ते आता सांगितल्याप्रमाणे तसं, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि लागली तर फायनल, फिफ्थ जी कॉम्प्लिमेंटरी असते त्याच्यामध्ये तुमचं नाव येऊ शकतं. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे मागील वर्षीचा अनुभव काय सांगतो. महाराष्ट्र साधारण मध्ये 3 ते 5 राऊंड झाले होते. काही डिव्हिजन मध्ये 6 लिस्ट सुद्धा लागल्या होत्या. जिथे विद्यार्थीच टिकत नाहीत किंवा तिथे बाकीच्या गोष्टीमध्ये विद्यार्थी रिजेक्ट होतात आणि हाय कट ऑफ किंवा लो कट ऑफ कुठलीही कॅटेगरीज होत्या, तिथं जर बघितलं ना काही डिव्हिजन मध्ये तुम्ही वाटलं चेक करा 6 लिस्ट लागले, पण साधारण ऍव्हरेज काढलं तर एक 5 राऊंड मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आहे ऑफिशियली वेटिंग लिस्ट शब्द असतो का? ऑफिशियली राजांनो पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये कुठलाही ऑफिशियली शब्द असा नाही की तुमचं नॉमिनेशन किंवा तुमचं सिलेक्शन झाले आहे परंतु तुम्ही वेटिंग लिस्ट वर आहात असं स्पेसिफिक कुठेही नमूद केलेलं नाहीये. ऍप्लिकेशन मध्ये नाहीये किंवा तुमच्या नोटिफिकेशन मध्ये कशातच नाहीये. फक्त आपल्या अंडरस्टँडिंग प्रपोज साठी मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर वेटिंग हा शब्द सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, फोर्थ लिस्ट त्यालाच आपण कन्सिडर करायचा आहे. पॉइंट क्लिअर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट म्हणजे काय आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इनव्हॅलिड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित असायला पाहिजेत. ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस लास्ट सगळ्यात महत्वाचं आता वेटिंग लिस्ट वर जाण्यापूर्वी सिलेक्शन प्रोसेस सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरला, सबमिट केलं, पहिलं प्रोसेस तुम्ही क्रॅक केलेली मेरिट लिस्ट, ऑथोराइज मेरिट लिस्ट इथे लागली जाते. ऑथोराइज म्हणजे सिस्टीम जनरेटेड थोडक्यामध्ये, तिथे कुठल्याही मॅन्युअली छेडखानी होत नाहीये, मॅन्युअल कोणी लिस्ट लावत नाहीये. मेरिट लिस्ट लागती फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ किंवा फिफ्थ, सिक्स्थ व्हॉट एव्हर जे काय तुमचं ह्याच्यानुसार असं. त्याच्यानंतर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट होतात, नंतर त्यांना डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनला बोलवतात, तिथून पुढची जी स्टेप असते ती. त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन, तुमचं डायरेक्ट ऑफर लेटर येतं किंवा जॉईनिंग लेटर तुम्हाला येतं, त्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं असतं मित्रांनो. ठीक आहे. म्हणून पोस्ट ऑफिस भरती 2026 ची जी आहे मित्रांनो, तिथे ऑफिशियली कुठलाही
कुठलाही म्हणतो मी, वेटिंग लिस्ट असा शब्द नाहीये, परंतु वेटिंग लिस्ट म्हणजे काय तर थोडक्यात सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड, फिफ्थ राऊंड यालाच आपण इथं वेटिंग लिस्ट हा शब्द कन्सिडर करायचा आहे. म्हणून तुमच्या सिलेक्शन मध्ये नक्कीच तुमच्या या लिस्ट मध्ये तुमचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आता इथे प्रश्न असा आहे, तुमचे काही असतील प्रश्न, डाऊट किंवा तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची, मी त्याचं उत्तर नक्की देईल मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, जेणेकरून वेटिंग लिस्ट बद्दल जे विद्यार्थी संभ्रमात आहेत त्यांना या बाबतीमध्ये माहिती होईल, क्लॅरिटी येईल. ठीक आहे, तिथेच थांबतो मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, धन्यवाद, राम राम.